अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनासाठी मुंबईहून 3 मंत्री 2 न्यायमूर्ती यांचं एक शिष्टमंडळ जे सरकारचं शिष्टमंडळ आहे ते तिथे पोहोचलंय। पण हे सगळं होत असताना एक अजून गंभीर गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे 30 ऑक्टोबरला ज्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला, ज्यांची गाडी पेटवण्यात आली, त्यांनी आज आपला जो काही संयम आहे तो सोडलेला आहे आणि त्यांनी आज थेट निशाणा साधलाय तो देवेंद्र फडणवीसांवर। आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी निशाणा साधत असतानाच राज्यभरात जे काही गंभीर प्रकार सुरू आहेत या मराठा आरक्षणाच्या आडून आपापले सूड उगवण्याचे, त्यावरच जणू काही प्रकाश सोळंके यांनी प्रकाश टाकलाय। आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण काय हे आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या गोष्टी आपल्या व्हिडिओमधून मांडतोय किंवा ज्या गोष्टींचा आपण उल्लेख करतोय, अगदी गोष्टी जशाच्या तशा घडतायत। याचं कारणच आहे की आपण थेट संबंधित घटकांशी आणि व्यक्तींशी बोलतोय। काही दिवसांपासून आपण असं म्हटलं होतं की पोलीस विभागातले अधिकारी हे जणू काही सिंघम चित्रपटातल्या आयुक्तांसारखे डोळे बंद करून बसलेत का? आपण तो शॉट आठवा, तो प्रसंग आठवा सिंघम चित्रपटातला, आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे मराठा आरक्षणाचं सगळं प्रकरण कुठे चाललंय। आता यावर हे आम्ही बोलत नाही आहोत, तर यावर आता राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे 4 वेळा आमदार असलेले ज्येष्ठ आमदार किंवा ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। आता प्रकाश सोळंके कोण आहेत? तर प्रकाश सोळंके हे माजलगावचे आमदार आहेत। बीड मधल्या माजलगाव मध्ये ते निवडून येतात, लोकांमधून निवडून येतात आणि 1987 ते 2023 पर्यंत अशी त्यांची भली मोठी कारकीर्द आहे। ते स्वतःच एकटे आमदार आहेत किंवा ते राज्यमंत्री होते अशातला भाग नाही, तर त्यांचे वडील सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। आमदार होण्याच्या आधी प्रकाश सोळंके हे जिल्हा परिषदेवर होते, पंचायत समितीवर होते आणि एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पण आता झालंय असं की या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने नेत्यांना गावबंदी हा एक कार्यक्रम या आंदोलकांनी हाती घेतला। पण ती गावबंदी होता होता या नेत्यांचे जे आपसातले वेगवेगळ्या भागांमधले वाद किंवा वेगवेगळ्या भागांमधले जे मतभेद आहेत याचा सूड उगवायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळेच आज प्रकाश सोळंके यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयावर आपला ठपका ठेवत किंवा गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे। ज्या दिवशी 30 ऑक्टोबरला हल्ला झाला त्यावेळेला ते आपल्या घरात होते। त्यांनी आता पहिल्यांदा आपलं जे काही बोलणं आहे किंवा त्यांनी आपली जे त्यांचं वक्तव्य आहे किंवा ज्या पण गोष्टी त्यांना बोलायच्या होत्या त्यांनी पहिल्यांदा आपल्या भावनांना वाट करून दिली। 30 ऑक्टोबरला ज्या वेळेला त्यांच्या घराखालची गाडी जाळली त्यावेळेला ते घरातच होते। सकाळी 10:30ची वेळ होती आणि त्यावेळेला त्यांना काही मंडळींनी फोन केला होता, काही कार्यकर्त्यांनी फोन केला होता आणि सोळंके असं म्हणाले की तुम्ही चर्चेसाठी येऊ शकता, चर्चा करा। पण एक जमाव जो होता तो जवळपास 4 ते 5 हजारांचा जमाव होता। हा जमाव पूर्णपणे तयारीनिशी आला होता असंही सोळंके यांचं म्हणणं आहे। याचं कारण असं आहे, जे व्हिडिओ फुटेज मिळालेलं आहे त्या व्हिडिओ फुटेजमध्ये एकूण 23 लोक यांच्यावरती आरोप दाखल झालेले आहेत। पण या 23 पैकी 8 लोक असे आहेत ज्यांचा या मराठा आंदोलनाशी काहीही सहभाग नाहीये किंवा संबंध नाहीये, पण तेच हल्ला करायला आघाडीवर होते। तर हे कोण होते? तर या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा काळा बाजार करणारे, म्हणजे मग रेशनिंग असेल, रॉकेल असेल, असे वेगवेगळ्या काळा बाजाराचे जे काही अनैतिक धंदे करणारे जे लोक होते त्यांचा याच्यामध्ये समावेश होता। आणि प्रकाश सोळंके यांचा या सगळ्या लोकांवरती असलेला एक जो काय दरार आहे किंवा जी जरब आहे त्याला कुठेतरी, किंवा प्रकाश सोळंके हे आपल्या विरोधात जे काही करतायत त्याला कुठेतरी एक दणका देण्यासाठी केलं गेलेलं हे सगळं आंदोलन होतं। आता जर पोलीस वेळेवर आले असते, पोलिसांनी गांभीर्याने गोष्ट घेतली असती तर हा प्रसंग आला नसता असं सोळंकेंचं म्हणणं आहे। आता हीच गोष्ट
क्षीरसागर यांच्या पत्नी ज्या आहेत, म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर जे आहेत त्यांच्या पत्नींच्या बाबतीत देखील असंच म्हणता येईल की त्यांच्याकडेही ते झालं की 20 मिनिटांनंतर पोलीस आले. आता पोलीस असं का करतायत, तर ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये जो गोळीबार झाला किंवा जो लाठीचार्ज झाला त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना अगदी टिपून टिपून लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या बदल्या केल्या गेल्या. त्यामुळे पोलीस दलामध्ये खूप मोठी नाराजी आहे. आता ही नाराजी पोलीस दलांमध्ये आहे, अधिकाऱ्यांमध्ये आहे, हे खरं आहे. पण आज प्रकाश सोळंकी यांनी थेट जे देवेंद्र फडणवीस यांच्यावर लक्ष केलेलं आहे किंवा त्यांना जे टार्गेट केलेलं आहे, त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक वाग्युद्ध सुरू होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात टार्गेट केलं जातंय. मग ते मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा कार्यकर्ते असतील. आता तर प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता हे आरक्षणाचं जे काय आंदोलन आहे ते फडणवीस विरुद्ध असं सुरू होतंय का, हा देखील एक तितकाच महत्वाचा विषय आहे. प्रकाश सोळंके यांनी या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली होती मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम कसा असणार वगैरे या संदर्भातलाही त्यांचा चर्चेचा तपशील होता. पण आता प्रकाश सोळंके यांच्यावर जो राग होता तो का होता, तर आता होतंय काय की काही नेत्यांना फोन केले जात आहेत आणि फोनवर सुरुवात तर अशी जय शिवराय म्हणून केली जाते, पण त्यानंतर ज्या पद्धतीचं वक्तव्य, ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत किंवा ज्या पद्धतीने नेत्यांशी बोललं जात आहे हे कुठेतरी खटकणार आहे. आणि त्यामुळे नुकतीच जी आता सर्वपक्षीय बैठक झालेली होती त्या सर्वपक्षीय बैठकीच्या आधी देखील एक असा निष्कर्ष काढण्यात आला होता की नेत्यांनी ओळखीचे जर क्रमांक नसतील तर फोन घेऊ नये. आणि हे खरं आहे की ज्या अर्थी हे कार्यकर्ते फोन करतायत तर ते कार्यकर्ते कोण आहेत, खरंच मराठा समाजाचे ते कार्यकर्ते आहेत का? बघा, मराठा समाजाने जसं मुख्यमंत्री म्हणतात तसं 58 मोर्चे काढले, ते सगळे शिस्तीत काढले. आता जरांगे पाटलांनाही हे अपेक्षित आहे की कुठेही लाठीचार्ज, कुठेही आंदोलकांवर गोळीबार, कुठेही जाळपोळ, कुठेही राडा होऊ नये असं त्यांना अपेक्षित आहे. पण मग अशा वेळेला मराठा समाजातले कार्यकर्ते हे करतायत की या संपूर्ण आंदोलनामध्ये कोणीतरी दुसरेच घुसले, जसं प्रकाश सोळंके म्हणतात तसं. कारण या 5,000मध्ये 300 लोक जवळपास असे होते की जे राजकीय विरोधक होते, ज्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रकाश सोळंके यांना इजा पोचवायची होती, त्यांना मारहाण करायची होती आणि ते स्वतः घरातच होते, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता हे या ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली त्याच्यावरून प्रकाश सोळंके यांच्यावर राग काढण्यात आला. आता अशाच पद्धतीचा फोन अमोल कोल्हे यांना करण्यात आला होता, अशाच पद्धतीचा फोन नारायण राणे यांना करण्यात आला होता आणि त्यामुळे आता हे फोन कोण करतंय, हा खोडसाळपणा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून कोणीतरी करतंय काय आणि समाजातली शांतता हे बिघडवण्याचा कोणीतरी विडा उचललाय काय, हा प्रश्न देखील ज्या प्रकाश सोळंकेंनी ज्या देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवलाय किंवा आरोप केलेत त्यांच्या गृह मंत्रालयाला आता हे शोधून काढावं लागेल. कारण ही मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षण ही सरकारची जितकी सत्व परीक्षा आहे त्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांची ही ऍसिड टेस्ट आहे असं म्हणायला आपल्याला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो ठपका प्रकाश सोळंके यांनी ठेवलेला आहे तो प्रातिनिधिक ठपका आहे का? अशाच पद्धतीत अनेक नेत्यांची किंवा अनेक आमदारांची, अनेक मंत्र्यांची हीच भूमिका आहे का? आता या प्रकाश सोळंके विरुद्ध देवेंद्र फडणवीस याच्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा मुकाबला येणाऱ्या काही काळामध्ये होताना आपल्याला दिसतोय काय? आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्स करा आणि त्यावर आपण कळवा की आपल्याला काय वाटतंय ते. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मित्रहो आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातले, समाजकारणातले आणि एकूणच दैनंदिन जीवनातल्या भेडसावणाऱ्या समस्यांवरचं चपकल भाष्य जाणून घेण्यासाठी आपण आमच्या टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.